संगमनेर शहरामध्ये पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची नायलॉन मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल। सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, महिला कॉन्स्टेबल ताई शिंदे यांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले। संगमनेर येथे संक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्राणघातक ठरू शकणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानं कारवाई करत सुमारे 7,500 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय। नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितासह इजा होण्याची शक्यता असल्याने याची जाणीव असताना देखील संगमनेरमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे साहेब यांना मिळाली होती। त्यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, महिला पोलीस कॉन्स्टेबल ताई शिंदे यांना संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले। पथकाने बाजारपेठेतील गृहवस्तू भांडार जवळील तेलीखुंट परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तेथे जाहीर रऊफ अत्तार हा नायलॉन मांजा विक्री करत असल्याचं पथकाला आढळून आलं। पोलिसांनी त्याच्या दुकानाची झडती घेतली असता तेथे त्यांना नायलॉन मांजाचे 11 रीळ आढळून आले। या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाहीर रऊफ अत्तार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 223, 125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चा कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। शेरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा।